प्रल्हाद देवसाहेब यांचं अतिशय उत्कृष्ट, अतिशय चांगलं आणि आपल्याला खऱ्या अर्थाने धनवान करणारं, आपल्या घरी लक्ष्मी आणणारं असं सुंदर असं विवेचन भाषण आपल्या अनुभवातून ते सांगणार आहेत. फुलशेती एक नवीन प्रयोग आहे विदर्भाकरता. काही लोक फार चांगल्या पद्धतीने इकडे करतात आहेत, पण तरी अधिक लोकांनी करावं. ती फायद्याची कशी करावी याकरता भाषण देणार आहेत श्री प्रमोद देवसाहेब. आपण सभागृहात यावं ही विनंती. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो, आज शेतीकडे वळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुशिक्षित तरुण वर्ग शेतीकडे वळत आहे. पण हा वळत असताना नेमकं आपण कुठल्या क्षेत्रामध्ये जावं, कुठली पिकं घ्यावीत आणि आपला आर्थिक फायदा कसा करून घ्यावा याचं मार्गदर्शन करण्याकरता म्हणून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम मी आयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी अशा विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. मित्रांनो, फुलशेतीमध्ये मी 1982 पासून आहे. हे करत असताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. मला ज्या अडचणी आल्या त्यातून मी काही मुद्दे आपल्यासमोर ठेवू इच्छितो की जे कोणी या क्षेत्रात येऊ इच्छित आहेत त्यांना याचा चांगला फायदा होऊ शकतो. आज आपण बघतो वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून शेतकऱ्याचे अनुभव या नावाखाली वेगवेगळे विषय शेतकऱ्यासमोर मांडले जातात. मग कोणी फळपिकं असतील, फुलपिकं असतील, ग्रीन हाऊस असेल किंवा एखादं अद्रकासारखं पीक असेल, आलूसारखं पीक असेल, हे शेतकऱ्यासमोर मांडलं जातं. त्या शेतकऱ्याला भरपूर उत्पन्न मिळतं. मग शेतकरी त्या पिकाच्या मागे लागतात. पण तो शेतकरी यशस्वी झाला म्हणून मी होऊ शकेन का याचा विचारच आपण करत नाही. मला असं वाटतं की आपल्याला कुठल्याही पिकामध्ये जर प्रयोग करायचे असतील किंवा उत्पन्न घ्यायचं असेल तर काही गोष्टींचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपली जमीन, माझी जमीन कुठल्या पिकाकरता योग्य आहे हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. आपण याचा विचारच करत नाही. समजा आता आपण उदाहरण घेऊ, मला फुलशेती करायची आहे. माझी जमीन काळी भारीची आहे. आता माझी स्वतःची जमीन 40 फूट काळीची जमीन आहे. मग मी ह्याच्यामध्ये कुठली पिकं घेतली पाहिजेत? मित्रांनो, ह्याच्यामध्ये जर मी शेवंतीसारखं पीक घ्यायचं ठरवलं तर मी सपशेल अपयशी ठरणार. कारण शेवंती हे हलक्या जमिनीतलं पीक आहे. मग मी काळ्या भारी जमिनीमध्ये कुठलं पीक घेतलं पाहिजे? याच्यामध्ये बहुतांशी सुटी फुलं खूप छान येतात. सुटी फुलं म्हणजे कोणती? ह्याच्यामध्ये गुलाब येतो. गुलाब म्हणजे साधा जो वासाचा गुलाब आहे तो येतो. काकडा येईल, मोगरा येईल, झेंडू येईल. ही पिकं या जमिनीमध्ये खूप चांगली येतात. पण या जमिनीमध्ये मी जेव्हा शेवंतीचा प्रयोग केला तेव्हा मी फेल ठरलो. जर माझी जमीन अगदी हलकी आहे, म्हणजे आज पाणी दिलं की दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये वापसा येतोय, तर या जमिनीमध्ये मी शेवंती, निशिगंध, गलांडा, ज्याला ग्लॅडिएटर गलार्डिया म्हणलं जातं, ॲस्टर म्हणलं जातं, ही जर पिकं घेतली मी तर मी 100% यशस्वी होतो. कारण हे उत्पादन घेत असताना माझा उत्पादन खर्च, पाणी द्यायची वेळ, या सगळ्या गोष्टींमध्ये मला फरक पडतो. त्याच्यामध्ये समजा आता माझ्याकडे जमीन खूप कमी आहे पण मला उत्पन्न तर चांगलं घ्यायचं आहे, तर मग मी संरक्षित शेतीकडे गेलं पाहिजे. संरक्षित शेती म्हणजे कोणती? मग ग्रीन हाऊस आलं, शेडनेट आलं. मग याच्यामध्ये मी वेगवेगळी पिकं घ्यायला पाहिजेत. समजा मला लोकल मार्केटचा विचार करायचा असेल तर मी वेगळी फुलं घेतली पाहिजेत. मला हैदराबाद, मुंबई, पुण्यासारखा विचार करायचा असेल तर वेगळी फुलं घेतली पाहिजेत. मला एक्सपोर्टचा विचार करायचा असेल तर मला वेगळी फुलं घेतली पाहिजेत. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर मी फुलशेतीमध्ये आलो तरच निश्चितपणे मला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. हे करत असताना उत्पादन खर्चाचाही विचार होणं गरजेचं आहे. आता समजा मी गुलाब लावला. गुलाबामध्ये एकसारखी क्वालिटी आणि 12 महिने माझं मार्केटमध्ये फुल पाहिजे. फुलशेती आणि भाजीपाल्यामध्ये करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की ह्याच्यामध्ये भावांचा चढ उतार हा प्रचंड आहे. मी गुलाबाचं उदाहरण घेतलं तर गुलाबामध्ये 20 रुपये किलोपासून 250-300 रुपये किलोपर्यंत गुलाब विकला जातो. जरबेराचं उदाहरण घेतलं तर जरबेरा 5 रुपये बंडलपासून मागच्या आठवड्यामध्ये 100 रुपये बंडल, 300 रुपयेपर्यंत बंडलचा रेट गेलेला आहे. ग्लॅडिएटर म्हणजे दांडीचा गुलाब, त्याचा 10 रुपये बंडलपासून 80 ते 100 रुपये बंडलपर्यंतचा रेट गेलेला आहे. साधा गलांडा आपण म्हणतो, तो गलांडा 2 रुपये किलो पासून 98 रुपये किलोपर्यंत मागच्या 15 महिन्यामध्ये नांदेडला विकला गेला. झेंडूचंही तसंच आहे. अक्षरशः झेंडू फेकून द्यावा लागतो. पण मागच्या 4-5 वर्षाचा विचार केला तर दसऱ्याला जो भाव झेंडूला मिळतो त्याच्यापेक्षा कमी भाव आधी याला झेंडूला मिळत होता. पण मागच्या 2 वर्षाचं रेकॉर्ड असं सांगतं की दसऱ्याला जो भाव मिळाला त्याच्या दुप्पट भाव दिवाळीमध्ये मिळतोय.
मग ह्याच्या मागच्या शास्त्रीय कारणाचाही विचार केला पाहिजे. ह्याचं उत्पादन खर्च करत असताना मी काय काय केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये बेसल डोस, मी कुठली रोपं घेतली पाहिजेत, रोपाची लागवड केव्हा केली पाहिजे, लागवड करत असताना त्याचं अंतर किती पाहिजे, त्याचा बेसल डोस कुठला पाहिजे, कीड रोगाचं नियंत्रण कसं केलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. हा मी करतोय. समजा मी गुलाब घेतला, भाव खूप पडलेले आहेत, तर मी कुठली औषधं वापरली पाहिजेत. मग बुरशीनाशक असतील किंवा कीटकनाशक असतील. मी जर ग्लॅडिएटर केला असेल तर मी कुठली औषधं वापरली पाहिजेत. मी ग्रीनहाऊसमध्ये असेल तर जेव्हा 5 रुपये बंडल विकलं जाते तेव्हा मी कुठली बुरशीनाशक वापरली पाहिजेत, कुठली खतं वापरली पाहिजेत, कुठली औषधं वापरली पाहिजेत. या प्रत्येक गोष्टीचं तंत्र आहे. मी बेसल डोसचा विचार केला तर बहुतांश शेतकरी, जवळपास माझ्या अनुभवाप्रमाणे आता मी शेतकऱ्यांमध्ये 92 पासून मार्गदर्शनाकरता हिंडतोय, 80 ते 90% शेतकऱ्यांना बेसल डोस हा कॉन्सेप्टच माहीत नाही. खूप मोठी शोकांतिका आहे. आपण ओपन फील्ड असो किंवा ग्रीन हाऊस असो, शेतीला पिकांना खतं केव्हा दिली पाहिजेत, औषधं केव्हा फवारली पाहिजेत, याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. आमचा स्वतःचा अनुभव आहे की मी जर ड्रीपमधून खतं सोडत असेल तर सकाळी 7:30-8 पर्यंत जर मी ड्रीपमधली खतं सोडली तर मला खताची इफिशियन्सी 80 ते 90% मिळते. ती जर मी दुपारून सोडली तर माझ्या उत्पादनावर प्रचंड फरक दिसलेला आहे. मग फवारणीचं तसंच आहे. मी अगदी साधी औषधं जर सकाळी 8 वाजेपर्यंत फवारली असली आणि कितीही महागडी औषधं दुपारून फवारली असली तर त्याच्यामध्ये परिणामता खूप मोठ्या प्रमाणावर फरक दिसतो. हे करत असताना समजा मार्केटमध्ये भाव कमी आहे, मग त्यावेळेस मी कुठली औषधं वापरली पाहिजेत. बुरशीनाशक असेल तर आता सर्वसामान्यप्रमाणे जे बुरशीनाशक वापरली जातात ही 4 किंवा 5 दिवस आपल्याला सुरक्षा देतात. थोडी हायर ग्रेडची जर आपण बुरशी मॉलिक्युल्स बघितले आणि ते जर वापरले तर ते 10 ते 15 दिवस आपल्याला सुरक्षा देतात. पण तुम्ही जर ऑर्गॅनिक पद्धतीमध्ये जर गेलात तर मित्रांनो 15 ते 20 दिवसापर्यंत आपल्याला बुरशी असो किंवा कीटकनाशक असो ह्याचं संरक्षण 100% मिळतं. हा माझा स्वतःचा ओपन फील्डचा असेल किंवा ग्रीन हाऊसमधला दोन्ही मधला माझा स्वतःचा अनुभव आहे. खताच्या बाबतीमध्ये जेव्हा मंदी असते, भाव पडलेले असतात, तेव्हा आम्ही लिक्विड फर्टिलायझर असो किंवा वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर असो, जेव्हा भाव पडलेले आहेत आम्ही एकही पैशाचं खत पिकाला ड्रीप म्हणून सोडत नाही. आम्ही चक्क सरळ त्यावेळेला EM म्हणून मार्केटमध्ये एक हे मिळतं, औषध मिळतं, EM टेक्नॉलॉजी. 18 वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. जर ते तुम्ही सोडून दिलं तर आधी तुमच्या पिकाला 2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 6 महिन्याची रासायनिक खतं दिलेली आहेत, त्याचे जे अवशेष आपल्या जमिनीमध्ये शिल्लक आहेत, हे अवशेष त्या मंदीच्या पिरियडमध्ये झाडाला उपलब्ध होतात. त्याचा उपयोग आपल्या जमिनीचा ECPH कमी करण्याकरता होतो आणि आपल्या जमिनीची प्रोडक्टिव्हिटी किंवा झाडाला खतं टाकल्यानंतर त्याला उपलब्ध करून देण्याची क्षमताही वाढते. आता जरबेराच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता जूनपासून दिवाळीपर्यंत आम्हाला जरबेराला फक्त 10 रुपये बंडलचा रेट होता. या काळामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारच्या वॉटर सॉल्युबल किंवा लिक्विड फर्टिलायझरचा वापर केला नाही. PSB, ॲझो, रायझो, ट्रायकोड्रामा यासारख्या जैविक औषधांचा आम्ही वापर केला. ते ड्रीप म्हणून सोडलं की जेणेकरून आम्ही जूनमध्ये पिकाला बेसल डोस देतो. बेसल डोसमध्ये काय देतो, NPK तर देतो पण वर्मी कंपोस्ट याचा वापर अगदी आवर्जून केला जातो. जीवामृताचा वापर केला जातो किंवा शेण सडवायचं, 7 दिवस त्याला कापडामधून गाळून घ्यायचं आणि ते ड्रीप म्हणून सोडून द्यायचं. मित्रांनो 4थ्या दिवशी फिलरमध्ये, आता ह्याच्यामध्ये याचा शेंडा फक्त 5व्या दिवशी 1.5 फुटापर्यंत वाढलेला मला मिळालेला. आणि तुम्ही कुठलंही रासायनिक औषध किंवा खत वापरून 1.5 फुटापर्यंत 5व्या दिवशी तुम्हाला लांबी मिळत नाही. आणि या ॲस्पराची क्वालिटी किंवा त्याचा रेट हा त्याच्या लांबीवर अवलंबून आहे. फिलरमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये, आता इथे जेवढे ते फुलांबरोबर जे हिरवी पानं लावलेली आहेत या फिलरचा तोच प्रकार आहे. आम्ही फुलं तर करतोच आहोत पण फुलाबरोबर फिलरमध्ये उतरलो. याचा फायदा असा आहे की जो व्यापारी माझ्याकडून फुलं घेतो त्याला फिलरही लागतात. आणि आज महाराष्ट्रामध्ये फिलर 90% फिलर हे कलकत्त्याहून येतात. महाराष्ट्रामध्ये फिलरचं उत्पादन नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये काही शेतकरी आहेत की जे ह्याचं उत्पादन घेतात. त्याच्यानंतर नांदेडमध्ये आम्ही घेतलेले 5 एकरचं फिलरचं प्रोडक्शन आम्ही करतोय. त्याच्यामध्ये 16 प्रकारचे फिलर आम्ही लावलेत. मित्रांनो याचा फायदा सगळ्यात मोठा असा आहे की समजा मार्केट पडलेलं आहे, 3 महिने फुला कुठल्याही तारखा नाही आहेत लग्नाच्या, कारण ह्याचा खरा व्यापार हा लग्न समारंभांमध्ये होतो. मग त्या पिरियडमध्ये फुलं मला
मंदीत का असेना पण आल्या त्या भावाला विकावं लागतात. पण फिलर तर तसं नाही आहे. मला रेट नाही, मी 3 महिने झाडावर पानं ठेवून घेऊन बसतो. रेट आला की 2 महिन्यामध्ये त्या 3 महिन्याच्या दुप्पट तिप्पट पैसे माझे वसूल होतात. पण हे करत असताना प्रत्येक गोष्टीचा अगदी काटेकोरपणे विचार होणं पाहिजे. मला व्यापारपेठ कुठली आहे, आता मला सुटे फुले करायचे आहेत, तर मी लोकल मार्केट, मला नागपूरमध्ये माल विकायचा आहे, तर मी सुटा गुलाब केलं तर चालेल. पण मला हैदराबादचं मार्केट पकडायचं आहे, तर मला सुटा गुलाब करता येणार नाही. मला गुलाबाची डिवाइन किंवा ग्लॅडिएटर व्हरायटी लावावं लागेल. नागपूरमध्ये विकायचं आहे तर मला गलांडा करता येईल, मोगरा करता येईल. पण मला हैदराबाद, मुंबई, पुणे पाहिजे असेल तर मला गलांडा आणि मोगरा बिलकुल करता येणार नाही. कारण मोगऱ्याचं मार्केटिंग करायचं असेल तर त्याला कोल्ड चेन पाहिजे. कोल्ड चेन आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. मी कळी तोडली, मोगऱ्याची कळी सकाळी तोडावी लागते आणि ती जास्तीत जास्त 12-1 वाजेवर मार्केटला गेली पाहिजे, नाहीतर ती कवडी मोल आहे. मग मी दूरच्या मार्केट करता मोगऱ्याचा विचार करू शकत नाही. मग मला काकड्याचाच विचार केला पाहिजे. काकड्याची कळी तुम्ही जर सागवानाच्या पानामध्ये बांधून ठेवली तर 4 ते 5 दिवस उत्कृष्ट प्रतीने राहू शकते. लांबचं मार्केट करायचंय, जरबेरा अतिशय उत्तम आहे. आता मी 2007 पासून जरबेरामध्ये आहे. मित्रांनो, माझा जरबेरा रूम टेम्परेचरला तुम्ही बिलकुल ठेवून द्या, 18 दिवसापर्यंत त्याची किपिंग क्वालिटी आहे. आणि याचं पूर्ण श्रेय हे ऑर्गॅनिक फार्मिंगला आहे. तुम्ही कार्नेशनही त्या पद्धतीने करू शकता. पण विचार करा की मला मार्केट कुठलं करायचं आहे. मार्केट कुठलं करायचं हे बघून पिकाची निवड करा. जे विकतं ते पिकवायचं आहे, ज्याला चांगला रेट आहे त्याचीच लागवड करायची आहे. जरबेरा हे पीक असं आहे, अगदी समजा कुठल्या कन्सल्टंटनी सांगितलं किंवा कंपनीने सांगितलं की तुम्ही हा प्लॉट काढून फेकून द्या, ते सांगितल्यानंतरही तो प्लॉट पूर्णपणे अगदी ओरिजिनल पहिल्यांदा लागवड केल्यानं जसं उत्पादन दिलं त्या पद्धतीत येण्याची ताकद फक्त जरबेराची आहे. गुलाबाचे तसंच आहे. पिकं निवडताना असे निवडा की आपला रिस्क मिनिमम झाली पाहिजे. समजा दुर्दैवानं कुठली नैसर्गिक आपत्ती आली तर हे पिकं अशी आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये 1-2 महिन्याच्या मेहनतीनंतर, काळजी घेतल्यानंतर तुम्हाला पूर्ण पदावर येतात आणि पूर्वीसारखं उत्पन्न लावू करून देतात. गुलाब एकदा तुम्ही लावलात तर 7 ते 8 वर्षापर्यंत चांगलं उत्पन्न देतं. काकडा 12-12 वर्ष उत्पन्न घेतलेलं, मी स्वतः काकड्याचं 8 वर्ष 9 वर्ष उत्पन्न घेतलेलं आहे. मोगरा 12 वर्ष चालतो. जरबेरा कंपनी सांगते 2.5 ते 3 वर्ष. माझा स्वतःचा 6व्या वर्षातला जरबेरा आजही चालू आहे. कंपनी सांगते साधारणतः 2.5 ते 3 वर्षानंतर तो प्लॉट अनुत्पादित होतो. 10% प्लांटेशनच्या उत्पादन मी आज 6व्या वर्षीही घेतोय, अगदी नव्यासारखी क्वालिटी. गुलाबही तसंच आहे. गुलाबामध्ये तर तुम्ही बुरशीनाशकाची फवारणी जर योग्य वेळेला ठेवलीत, आठवड्याला 1 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक, साधं सोपं गणित आहे. कुठल्याही प्रकारचा कीड रोग तुमच्या पिकावर येणार नाही. पण आज एवढीच आहे की त्याची फवारणी सकाळी झाली पाहिजे. तुम्हाला उत्पादन चांगलं पाहिजे तर गुलाबाची छाटणी केव्हा करायची हे सुद्धा तंत्र आहे. 365 दिवस तुम्ही गुलाब मार्केटमध्ये ठेवू शकता जर तुम्ही छाटणी व्यवस्थित केली तर. आपले शेतकरी काय करतात, एकदा छाटला की 6 महिने त्या पिकाची छाटणी, फक्त फुलाची तोडणी करायची. 6 महिन्यानंतर कट केला की 1.5 ते 2 महिने परत आरामात बसायचं. मग व्यापारी काय म्हणतो, सब गए महीने में अगर तुम माल ला देते तो बहुत अच्छा रेट लगता था. भाजीपाला ते तसंच आहे. 365 दिवस मार्केटमध्ये पाहिजे. निशिगंधाला सुद्धा 20 रुपये किलो पासून दसरा, दिवाळी, श्रावणामध्ये 450 रुपये किलोनं आम्ही नांदेडमध्ये फुल विकलेलं आहे. साधा निशिगंध, ज्याला कुठल्याही प्रकारचे फवारणीचाही खर्च नाही आणि कीटकनाशकांचा आणि बुरशीनाशकाचा खर्च नाही. 2च कीड येतात. अति पाणी दिलं तर मुळांवर मुळकूस येते आणि पानांवर आली तर भुरी, नाही तर कुठलंही नाही. तुम्ही जर ड्रिप केलेला असेल आणि योग्य पद्धतीने पाणी दिलं तर बुरशीनाशकाचा वापर टाळता येतो आपल्याला. ट्रायकोडर्मा सारखी जर तुम्ही बुरशीनाशकं वापरलीत तर तुम्हाला बिलकुल बुरशीनाशकाची एकही ड्रेंचिंग किंवा फवारणी करावं लागणार नाही. पण त्याची वेळ तुम्ही पाळली पाहिजे. त्याचं विज्ञान समजून घेऊन जर तुम्ही शेती केली तर फुल शेतीमध्ये प्रचंड उत्पादनाची क्षमता आहे. माझ्या 10 एकर शेतीमधून 1.5 ते 2 लाख रुपये मला मिळत नव्हते. पण 2007 पासून आज मी जरबेराच्या फुल शेतीमध्ये आहे. 10 गुंठ्यापासून ऑन ॲन ॲव्हरेज 5 ते 7 लाख रुपये मी गेल्या 6 वर्षापासून काढतोय. अत्यंत कमी पाण्याची रिक्वायरमेंट. माझी मोटर 3 HP ची उन्हाळ्यामध्ये घड्याळ लावून 20 मिनिटं चालते.
किती डिस्चार्ज देते हे प्रत्येकाला माहिती आहे. आजकाल शेतीत येणारा माणूस कोणी डोळे झाकून येत नाही. अत्यंत कमी पाणी आहे. फक्त विज्ञान समजून घेतलं पाहिजे. मला एवढं समजलं की मी सकाळी जर शेतामध्ये गेलो, मग फुलशेती असेल, जरबेराची असेल, 2 तास मी जर प्रत्येक ग्रीन हाऊसमध्ये 2 तास मी प्रत्येक झाडाजवळ जेवढं शक्य तेवढं जर दिलं, तर ते झाड मला सांगतं की माझ्यात काय कमी आहे, मला तुम्ही काय द्यायचं आहे. ही वेळ पाळली पाहिजे. मी जर माझ्या सोयीप्रमाणे शेतामध्ये गेलो, मग ती फुलशेती असेल किंवा भाजीपाला असेल, माझं उत्पन्न हे शून्य होणार आहे. सकाळची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्वी आपले जे वडीलधारी माणसं होते ते म्हणाले तांब्या घेऊन शेतामध्ये जा. तांब्या घेऊन शेतात जा ही संकल्पना तोंडी म्हणण्यापुरती होती, पण त्याचं मागं विज्ञान हे होतं की झाड आपल्याला बोलतं. आपल्या झाडावर कुठली कीड रोग आलेला आहे हे सकाळच्या वेळेस स्पष्ट दिसतं. साधं उदाहरण घ्या, आपण जेवढी औषधं फवारतो हे कॉन्टॅक्ट पॉयझन आहे, त्याच्यानंतर आंतरप्रवाही आहे आणि फ्युमिगंट आहे. सकाळच्या वेळेला मी साधं कॉन्टॅक्ट पॉयझन फवारा, तुम्हाला तेच रिझल्ट मिळतील जे तुम्ही दुपारच्या वेळेला सिस्टमिक फवारल्यानंतर मिळणार आहे. पण आपल्याला पैसे खर्च करायची अत्यंत हौस आहे. मी म्हणतो शेतकऱ्याकडे पैसा नाही म्हणलं तर मी मान्य करायला तयार नाही, कारण शेतकरी गरजेपेक्षा दुप्पट पैसा खर्च करतोय. पण वेळ गेल्यानंतर मला दुपारी 2 वाजता भूक लागलेली आहे, मला जर घरच्यांनी 4 वाजता जेवायला दिलं तर मला उपयोग होणार आहे का? घरच्यांचं भांडण नको, वाद नको, त्रास नको, मी जेवेन, पण माझ्या अंगी लागणार नाही ते. आणि शेतीमध्ये हेच होत आहे. वेळ गेल्यानंतर खर्च करतो. वेळेवर जर केलं तर कुठल्याही प्रकारच्या शेतीमध्ये उत्पादन खर्च आपण कमी करू शकतो. फक्त विज्ञानाचा आधार घ्या, तंत्रज्ञान समजून घ्या आणि जे विकते तेच पिकवा, तरच होणार आहे. आता सगळे कार्नेशन करा म्हणले, मी कार्नेशनमध्ये गेलो नाही, कारण मला कार्नेशन जर केलं तर मला एका ग्रीन हाऊसमध्ये कमीत कमी 5 बायका पाहिजे 10 गुंठ्याला. मला लेबरच्या हातामध्ये माझं डोकं द्यायचं नाहीये. मी जरबेरा लावला, लेबर प्रॉब्लेम वाढवायला लागला, मी फिलरमध्ये आलो. फिलरमध्ये असे झाडं निवडले की ठीक आहे मला 2 वर्ष उत्पन्न मिळणार नाही, पण 3ऱ्या वर्षी सगळे गडी पळून गेले तरी मला काळजी नाही. मी आणि माझी बायको 2 जण पाहिजे तेव्हा माल तोडू शकतो, पाहिजे तेव्हा मार्केटला माल विकू शकतो आणि मला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मी ते उत्पन्न घेऊ शकतो. हे तंत्रज्ञान, असे जे मार्गदर्शन आहेत. दुर्दैव असं आहे की शेतकऱ्याला जेव्हा मार्गदर्शन करता आपण जातो तेव्हा शेतकरी आपल्याकडे येत नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या अशा गावामध्ये जातो, सकाळी 7 वाजता गेलो, रात्री 10 वाजता गेलो. मित्रांनो, शेतकरी येत नाहीत, शेतीच्या मार्गदर्शन ऐकण्याकरता तो बिलकुल येत नाहीत. ही खूप मोठी शोकांतिका आहे. समजा आम्ही गावात गेलो तर शेतकरी काय विचार करणार, देवसाहेबाला काय मिळते म्हणून ते इथं मला मार्गदर्शन करत, ह्याच्यावरती आधी एनर्जी खर्च करणार, पण माझा काय फायदा ह्याच्यावर विचार करत नाहीत. कुठल्या शासकीय अधिकारी खेड्यात गेला की साहेब काय अनुदान मिळणार आहे, हा पहिला प्रश्न असतो. मित्रांनो, अनुदान आपण केल्यानंतर आपल्या घरी चालून येते. आज शासनालाही चांगले शेतकरी पाहिजेत, त्यांना पैसा द्यायलाही पाहिजे त्याच्यामध्ये, पण आधी आपण पाऊल पुढे टाकूया. शासन आपल्याकडे यायची तयारी आहे. आम्ही जेव्हा ग्रीन हाऊस केले त्यावेळेस नांदेडमध्ये कुठलंही ग्रीन हाऊस होऊ शकत नाही असं सगळ्यांनी सांगितलं होतं, पण आज नांदेडमध्ये 200 ग्रीन हाऊस उभे आहेत. पण दुर्दैव असं आहे की तंत्रज्ञानाचा अवलंब आणि माहिती शेतकऱ्यांनी न केल्यामुळं 50% ग्रीन हाऊस बंद आहेत. दोन्ही गोष्टी मी सांगतोय. कारण मी रोप कुठलं घेतलं पाहिजे, मी खतं कुठली वापरली पाहिजेत. आपण खतं औषधं मार्केटमध्ये विकत घ्यायला गेल्यानंतर आपण 4 दुकानं हिंडणार आणि जे स्वस्त आहे ते घेणार, पण जे महाग आहे त्याच्यात काय चांगलं आहे हे बघा ना. एकच औषध आहे, कीटकनाशकच आहे, ते तुम्हाला 4 दिवस सुरक्षा देत आहे. तेच कीटकनाशक तुम्हाला 15 दिवस सुरक्षा देत आहे. मग ते काहीतरी महाग घ्यावं लागेल ना आपल्याला. या गोष्टीचा विचार करा. आधी तंत्रज्ञान समजून घ्या, कळालं नाही तर विचारा. प्रत्येक दुकानदार हे सांगायला तयार आहे, पण जोपर्यंत आपण विचारणार नाही तोपर्यंत तो सांगायला तयार नाही. आज प्रत्येक कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतावर जात आहेत, पण आपण काय म्हणतो, बाबा मला डेमो दे. पण डेमो द्यायच्या वेळेस त्याला हे विचारणे, हो तुझ्या औषधाचे घटक कोणते आहेत, ते मला किती दिवस सुरक्षा देणार आहेत, त्याचे माझ्या पिकावर काही साईड इफेक्ट आहेत का. आता सूत्रकृमी किंवा मुळांवर येणाऱ्या गाठीमुळं पिकं पूर्ण बर्बाद होतात. अगदी 100% बरोबर आहे. भाजीपाल्यातही तसंच आहे आणि फुलशेतीमध्ये तसंच आहे. माझ्या स्वतःच्या जरबेराला लागवडीनंतर 2ऱ्या वर्षी निमॅटोड आले. माझी लागवड 2010ची आहे. 2011 मध्ये निमॅटोड झालेला आहे आणि आजही मी त्या प्लॉटमधून उत्पादन घेतोय.
कशाच्या जोरावर घेतोय? फक्त 2 औषध आहेत. 6 महिन्याला ड्रेंचिंग करावी लागते. त्या मुळ्यांवर आलेल्या गाठी तिथंच थांबवायच्या, त्यांना दुसऱ्या पांढऱ्या मुळ्या काढायच्या, परत 6 महिने काम करायचं. तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. आपल्याला शेतात बसून किंवा माझ्या जागेवर कोणी जाणून देणार नाही. हिंडावं लागेल, माहिती घ्यावं लागेल, समोरच्या वक्त्याला बोलावं लागेल. आता मी इथं आलोय, मला काय पाहिजे ते मी तुम्हाला सांगून जाणार आहे. पण मित्रांनो, तुम्हाला काय पाहिजे जोपर्यंत तुम्ही मला विचारलं नाही त्याचा काय उपयोग आहे? हे कार्यक्रम जेव्हा आयोजक करतात तेव्हा आपण फक्त ऐकून घेतो. संवाद साधतो का? साधत नाही. मित्रांनो, संवाद साधा. आम्ही अशाच कार्यशाळेमध्ये गेलो होतो. एक कार्यशाळेला 8-9 हजार रुपये फीस देऊन आम्ही गेलो मित्रांनो. सकाळी 9 वाजता कार्यशाळा सुरू होती, रात्री 10 वाजेपर्यंत होती. 20 जण होतो मित्रांनो. पण त्या वक्त्याला घाम फोडला. पण आमचं नशीब असं सांगितलं की आमचं समाधान केल्याशिवाय त्यांनी डायस सोडला नाही. द्यायला तयार आहेत. इथं येणारा प्रत्येक वक्ता तुम्हाला द्यायला येतोय. पण मित्रांनो, त्यांचा फायदा करून घ्या, आर्थिक उन्नती तुमची करून घ्या. एवढंच मी तुम्हाला यावेळेस कळकळीनं सांगेन. आपण मला इथं बोलवलं, मला बोलण्याची संधी दिलीत, माझे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, याबद्दल आयोजकांचे आणि आपण ऐकलं याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 75 880 66 133. आता एकाने झेंडूबद्दल विचारलं. झेंडूमध्ये मित्रांनो कृपया गैरसमज करून घेऊ नका. आमच्या एरियातल्या शेतकऱ्याचे जे अनुभव ते तुमच्यासमोर सांगतोय. इंडसची अष्टगंधा ही व्हरायटी अत्यंत चांगली आहे. अष्टगंधा कुठल्याही ऋतूमध्ये येते. इंडस कंपनीची अष्टगंधा नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यातले शेतकरी उत्कृष्ट उत्पादन घेतात. प्रत्येक हंगामात चांगली येते. त्यांच्या कंपनीचा स्टॉलही असेल, इथं विचारून घ्या. मी कुठे भेटते मी नाही सांगू शकणार, कुठल्याही दुकानामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यानंतर दुसरं झेंडूतलाच प्रकार आहे, कलकत्ता झेंडू म्हणून येतो. अतिशय स्टर्डी पीक आहे. 3x3 वर लावायचं आहे किंवा 4x3 वर लावा. ड्रिप करा, बेसल डोस टाका. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या, हे दोन्ही पिकं जर 365 दिवस तुम्ही मार्केटमध्ये आणले तर ॲव्हरेज 20 रुपयाच्या खाली रेट येत नाही. मी ॲव्हरेज म्हणतोय, 365 दिवसाचे ॲव्हरेज. दिवाळीला 100 रुपये विकला, 140 रुपये विकला गेला असेल, पण मागच्या 15 मध्ये 10 रुपयाला कोणी विचारलेलं नाही. कल्पना कुठल्याही सीझन मध्ये येतो का? कुठल्याही सीझन मध्ये घ्या. कल्पना लागवडीची उत्कृष्ट वेळ पाहिजे असेल तर दिवाळीपासून उलटी गिनती करा. 70 ते 75 दिवस आधी तुमच्या शेतामध्ये रोप लागलं पाहिजे. त्याच्या आधी 21 दिवस तुमचं बियाणं रोपा करता लागलं गेलं पाहिजे. बी रोप करत असताना ट्रे मध्ये, कोकोपीट मध्ये रोप करा, मातीवर करू नका. बियाणाला ट्रायकोड्रामाची आणि सुडोमोनासची हे करा. सुडोमोनास म्हणजे जीवाणू आहेत, ह्याची ट्रीटमेंट करा. उत्कृष्ट जर्मिनेशन होते. लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुरशीनाशक आणि मुळं फोडण्याकरता मायक्रोरायझा वापरा, ह्युमिक ॲसिड वापरा. याची ड्रेंचिंग घ्या. 8व्या दिवसापासून 19-19 किंवा 20-20 हे ड्रीपमधून सोडा. फुलाची सुरुवात, फुलं लागायला सुरुवात झाली की 12-61 चालू करा. फुलं तोडणीला सुरुवात झाली की 13-0-45 एकदा आणि 0-52-34 एकदा असं आठवड्यातून ड्रीपमधून द्या. उत्कृष्ट उत्पादन मिळेल. देत असताना आठवड्याला 1 इन्सेक्टिसाइड, 1 फंजीसाइड आणि नाग अळी करता रेग्युलर फवारणी. एवढ्या गोष्टीची जर तुम्ही काळजी घेतली तर झेंडू उत्कृष्ट उत्पादन देऊ शकतो. झेंडूला बेसल डोस काय द्यायचा? बेसल डोस खताचा. आता बेसल डोस मध्ये कसं आहे, तुम्ही शेणखत किती टाकलेलं आहे हा सगळ्यात पहिला मुद्दा येतो. आता शेतकरी जेव्हा माझ्याकडे येतात, माझं स्वतःचं खत औषधाचं दुकान आहे, पण मी ऑर्गॅनिक पद्धतीनं रिकमेंडेशन देतो. तुम्ही जर शेणखत भरपूर टाकलेलं असेल तर तुम्ही सगळ्या पेंडी मिसळलेली काही खतं बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये सगळे जीवाणू पण आहेत. ते तुम्ही साधारणतः 25 ते 50 किलो एकरी टाका. मायक्रोन्यूट्रिएंट 10 किलो, सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट 10 किलो, त्याच्यानंतर ह्युमिकचे ग्रॅन्युल्स टाका. बेड तयार केल्यानंतर बेडवर तुम्ही सुडोमोनास आणि ट्रायकोड्रामाची पावडर टाकून रेकिंग करून घ्या आणि लागवड करा. लागवड करायच्या वेळेसच ड्रीप लाईन टाकली गेली पाहिजे किंवा आधी ड्रीप लाईन टाका मग लागवड करा. 2 ओळीतलं अंतर झेंडू असेल तर 5 फुटापर्यंत चालते.
जमीन हलकी असेल तर 4 फुटापर्यंत घ्या. चांगली जमीन असेल, मेहनत चांगली करत असाल तर निश्चित 5 फूट ठेवा, काही नुकसान होणार नाही. लॅटरलच्या दोन्ही बाजूने झिकझॅक पद्धतीने लागवड करा. लागवडीचं अंतर तुमच्या जमिनीप्रमाणे, मी इथं सांगतो म्हणून नाही, बरं ते ही काळजी घेतली तर चांगलं. पण हे करत असताना दिवाळी दसरा ह्यापासून उलटे कॅल्क्युलेशन्स करा. माझ्या सोयीप्रमाणे शेती करून उपयोगाची नाही, मार्केटची केव्हा डिमांड आहे त्याप्रमाणे शेती केली तर उत्पादन मिळतं. बरं ते शेण किती दिवस सडवायचं म्हणले? हा, शेणाचा जो- शेणाला तुमच्या ह्याच्या जमिनीच्या प्रतिप्रमाणे किंवा तुमच्या अवेलेबिलिटी प्रमाणे टाका. आणि जर मिळालं नाही तर गांडूळ खत घेऊन टाकून द्या. एकरी साधारणतः 6 ते 8 क्विंटल गांडूळ खत एकदम सफिशियंट आहे. नाही शेणाची फवारणी करायची म्हणलात ना तुम्ही? शेण जीवाणू स्लरी करायची. शेण सडवून आहे ना ते शेण किती दिवस? जीवामृत सगळ्यांना माहिती आहे, नाही, काही कसं- नवीन गोष्ट राहिलेली नाही हा. आता. तरी पण सांगतो, मी काय करतो, 40 किलो गाईचं शेण हा 200 लिटरच्या टाकीमध्ये अर्ध पाणी भरून 8 दिवस सडवतो. त्याच्यामध्ये मला उपलब्ध झालं त्याप्रमाणे दूध, गोमूत्र, मिळाला तर मध, नसेल तर गुळ आणि तूप हे टाकतो. आता सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने नावं देतात, ह्यातला एकही घटक आपल्या पिकाचा खत म्हणून पुरवणारा नाही. आपल्या जमिनीतले जीवाणूंची संख्या आणि त्यांची प्रकृती सुधारण्याकरता हे घटक आपण जीवामृतात टाकतो. शेण हे जीवाणूंचा सोर्स आहे. समजा तुम्हाला शेणखत कमी पडलं तर 5व्या दिवसापर्यंत हे सगळं सडवा. 5व्या दिवशी संध्याकाळी याच्यामध्ये PSB, ॲझो, रायझो, ट्रायकोडर्मा, ॲझोस्पेरिलियम हे सगळं 250 ते अर्धा किलो उपलब्धतेप्रमाणे टाका. परत त्याला 3 दिवस सडू द्या. पण काळजी एवढी घ्या की हे टाकल्यानंतर ती टाकी जी अर्धी आपण भरलेली होती ती घट्ट दाबा, बंद करा. कारण हे टाकल्यानंतर फसफसून वर येतं आणि ते उतू जातं. ते उतू जाऊ देऊ नका. सकाळी त्याला ढवळा ते परत खाली बसतं. जसं इडली डोश्याचं पीठ आपण भिजवलं तर फसफसून वर येतं, तसं हे सगळं फसफसून वर येतं. 8व्या दिवशी जी अर्धी टाकी आपण पाण्याने भरली हे सगळं टाकलं होतं ती टाकी पूर्ण पाण्याने भरा, म्हणजे ते 200 लिटर होईल. त्या 200 लिटर मधलं 1 लिटर आणि 3 लिटर साधं पाणी, म्हणजे त्या 200 लिटरचं 800 लिटर द्रावण आपलं तयार होईल. हे 800 लिटर द्रावण तुम्ही तुमच्या पिकाला देऊ शकता. समजा तुम्हाला हे द्यायचं नाहीये, मल्चिंग पेपर वापरलेला आहे, तर ह्याला डायल्यूट करू नका. जे तुम्ही 100 लिटर घेतलेलं आहे त्याला कापडातून गाळून घ्या. त्याच्यामधून कुठलेही पार्टिकल्स खाली येणार नाही, जेणेकरून आपलं ड्रिप ब्लॉक होईल. ते तुम्ही ड्रिपमधून सोडून द्या. उत्कृष्ट रिझल्ट आहे. मल्चिंग केल्यावर जीवामृत देता येत नाही, ओपन असेल देता येईल. मग हे जीवामृत तुम्ही हॉर्टिकल्चरमध्ये वापरा, कुठल्याही पिकांना वापरा. आम्ही वापरतोय अद्रक, हळद सगळ्या गोष्टीला वापरतोय आम्ही. कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही आणि आपला जो रासायनिक खताचा डोस आहे हा कमी करता येतो आपल्याला. बुरशी, तुम्ही एक गोष्ट बारकाईने लक्षात घेतलीत तर आपल्या पिकांवर पांढरे डाग येतात. आणि ते डाग केव्हा येतात? आता आमच्याकडे आम्ही धुकं किंवा धुवारी म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतो बघा तुम्ही? धुवारीच म्हणतात. धुवारी फिरली की दुसऱ्या दिवशी हे डाग गुलाबावर, झेंडूवर येतात. हो, साधं आहे, त्याचा अंदाज घ्या. आदल्या दिवशी साधं M45, M45, M45 कुठल्याही महागड्या औषधाच्या मागे द्यायची नाही. साधं M45 फवारा. हे येणार आहे ग्रही धरा, त्यात बदल होणार. निसर्गाचे जे नियम आहेत त्यात बदल होत नाहीत. फक्त त्याचा अभ्यास केला की आपल्याला अगदी पक्क कळतं. त्यामुळे आम्ही हा विचारच करत नाही. आठवड्याला 1 फंजिसाइड आणि 1 इन्सेक्टिसाइड. किंवा दुसरा एक साधा उपाय सांगतो जो मी गेले कित्येक वर्ष वापरतोय. 1 ml नुऑन आणि 1 ml लिंबोळी अर्क कुठलंही वापरा पर लिटर. आठवड्याला एकदा फवारा. कुठलेही सकिंग येणार नाही, अळी येणार नाही, कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक रस शोषण करणारे असू दे कुठले असू दे तुम्हाला त्रास देणार नाही. अगदी स्वस्तातला उपाय. पण सकाळी प्रोहिबिटेड 10 वाजेपर्यंत फवारणी झाली पाहिजे. नसेल तर संध्याकाळी 4च्या नंतर. अजून काही प्रश्न असतील तर विचारा, नसेल तर धन्यवाद मित्र. फुलशेतीबाबत अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि फुलशेती खरं म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत चांगली अशी शेती आहे. तरुणांना खरं म्हणजे इनडोअर काही करायचं असेल,
उन्हाळ्यात पावसात जायचं नसेल तर फुलशेती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं तरुणांनी आणि खरं महिलांनी या शेतीकडे जर आपला दृष्टिकोन बदलला पाण्याचा, तर नक्कीच या फुलशेतीमधून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. खरं म्हणजे छोट्या समारंभापासून अगदी छोट्यातल्या छोट्या समारंभापासून मोठ्या समारंभापर्यंत मोठ्या प्रमाणात फुलांची गरज भासते आणि नक्कीच नगदी पीक म्हणून त्याला खूप मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये मागणी आहे आणि त्यामुळे फुलशेती ही काळाची गरज आहे. प्रसाद देव हे नांदेडवरून इथं आले, त्याने या 7व्या ॲग्रोव्हिजनमध्ये आपणा सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल ॲग्रोव्हिजनच्या वतीनं मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.